नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर फ्रेंड्स, आज आपण असे क्वेश्चन्स घेऊन आलेले आहोत जे की 2026वरती करंट अफेअरवर डिपेंडेंट आहेत. तर हे क्वेश्चन्स 1 जानेवारी 2026 आणि 2 जानेवारी 2026 या 2 दिवसामधले सर्व करंट अफेअरवरचे क्वेश्चन्स आहेत. एकदम इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत फ्रेंड्स. आणि हे क्वेश्चन्स MPSC UPSCची स्टडी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अत्यंत इम्पॉर्टंट आहेत. आणि त्यातल्या त्यात GMC भरतीची स्टडी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तर अगदी इम्पॉर्टंट आहेत. कारण GMC भरतीच्या पेपरमध्ये जनरल नॉलेजच्या सेक्शनमध्ये करंट अफेअरवरचे सध्याचे क्वेश्चन्स खूप जास्त विचारले जातात. त्यासाठी आपण हे क्वेश्चन्स घेऊन आलेलो आहोत. तर फ्रेंड्स, तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर क्वेश्चन नंबर 1 आहे, हुरून इंडिया रिच लिस्ट 2025मध्ये जगातील सर्वात श्रीमंत भारतीय महिला CEO कोण ठरल्या आहेत? उत्तर जयश्री उल्हाल. क्वेश्चन नंबर 2, बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन BWF ॲथलीट्स कमिशनच्या अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली? उत्तर PV सिंधू. क्वेश्चन नंबर 3, लाईफस्टाईल बाय PNG ची नवीन ब्रँड अँबॅसिडर कोण बनली आहे? उत्तर सारा तेंडुलकर. क्वेश्चन नंबर 4, भारत कोणत्या देशाला मागे टाकत जगातील 4थी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे अशी अधिकृत घोषणा केंद्र सरकारने केली आहे? आपल्या चौथ्या क्वेश्चनचं उत्तर आहे जपान. क्वेश्चन नंबर 5, 5वी राष्ट्रीय सचिव परिषद 26 ते 28 डिसेंबर 2025 दरम्यान नवी दिल्लीत पार पाडली असून या परिषदेचे अध्यक्षस्थान कोणी भूषवले? उत्तर नरेंद्र मोदी यांनी. क्वेश्चन नंबर 6, 2025च्या FIDE वर्ल्ड रॅपिड चॅम्पियनशिपमध्ये पुरुष गटाचे विजेतेपद कोणी पटकावले? उत्तर मॅग्नस कार्लसन. ओके. क्वेश्चन नंबर 7, 2025च्या FIDE वर्ल्ड रॅपिड चॅम्पियनशिपमध्ये महिला गटाचे विजेतेपद कोणी पटकावले? उत्तर अलेक्झांड्रा गोरियाचकिना. पुरुष गटाचे विजेतेपद मॅग्नस कार्लसन यांनी पटकावले आणि महिला गटाचे विजेतेपद अलेक्झांड्रा गोरियाचकिना. क्वेश्चन नंबर 8, कोणत्या राज्यात कुशावती हा तिसरा नवीन जिल्हा निर्माण करण्याची घोषणा करण्यात आली आहे? उत्तर गोवा. क्वेश्चन नंबर 9, दरवर्षी DRDO संरक्षण संशोधन आणि विकास या संघटनाचा स्थापना दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? उत्तर 1 जानेवारी. क्वेश्चन नंबर 10, सूर्यकांत शर्मा हे भारताचे कितवे सरन्यायाधीश आहेत? उत्तर 53वे. क्वेश्चन नंबर 11, 1 जानेवारी 2026 रोजी भारतीय हवाई दलाचे नवीन उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? उत्तर नागेश कपूर. क्वेश्चन नंबर 12, DRDO अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने 31 डिसेंबर 2025 रोजी कोणत्या क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी घेतली? उत्तर प्रलय. क्वेश्चन नंबर 13, महिला आशिया चषक 2025 हॉकी स्पर्धेत भारतीय महिला संघाने कोणते पदक जिंकले? उत्तर रौप्य पदक. क्वेश्चन नंबर 14, महिला आशिया चषक 2025 हॉकी स्पर्धेत कोणत्या देशाचे संघाने सुवर्ण पदक जिंकले? उत्तर चीन. क्वेश्चन नंबर 15, विजयवाडा येथे आयोजित करण्यात आलेल्या 87व्या युनिक सनराइज सिनियर राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? उत्तर ऋत्विक संजीवी S. क्वेश्चन नंबर 16, विजयवाडा येथे आयोजित करण्यात आलेल्या 87व्या युनिक सनराइज सिनियर राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? उत्तर सूर्या करिश्मा तमीरी. क्वेश्चन नंबर 17, भारत सरकारने भारत टॅक्सी नावाच्या नवीन सहकारी टॅक्सी सेवेची अधिकृत सुरुवात कधीपासून केली आहे? उत्तर 1 जानेवारी 2026. क्वेश्चन नंबर 18, गिनी देशाचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहे? उत्तर कर्नल मामडी डोंबोया. क्वेश्चन नंबर 19, दरवर्षी महाराष्ट्र पोलीस दलाचा
रेझिंग डे स्थापना दिवस कधी साजरा केला जातो? उत्तर 2 जानेवारी. तर फ्रेंड्स, आज आपण 19 क्वेश्चन्स हे कव्हर केलेले आहेत. पुढचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स हे आपण लवकरात लवकर कव्हर करूत. आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.